आजपासून प्रत्यक्षात 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आपण जर भेटलो तर लातूर जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडावी यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय. आपण जर भेटलो तर मी सध्या कोतलशिवनी या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावरती आहे. लातूर जिल्ह्यातून जवळपास 375 विद्यालयातील जवळपास 66,000 विद्यार्थी हे 12वीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. आणि आज पहिला पेपर आहे. आपण जर भेटलो तर अतिशय प्रशासनाने देखील कडेकोट बंदोबस्त केला आहे. कॉपीमुक्त अभियानामध्ये 100% परीक्षा केंद्राचा सहभाग नोंदवावा यासाठी बैठी पथक जवळपास 100 भरारी पथक आणि बैठी पथकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून देखील परीक्षा केंद्रावरती अशा प्रकारचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा देता यावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरती बैठी पथक देखील नेमण्यात आलेले आहेत. आणि आपण एकूणच जर बैठलं तर 66,000 विद्यार्थी या 12वीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. सर, तुमचं नाव काय, सेंटरला किती विद्यार्थी आहेत आणि एकूण कशी परिस्थिती आहे? सर, माझं नाव आहे बालाजी मिरकले आणि आमच्या सेंटरवरती 258 विद्यार्थी बसलेले आहेत. त्या 258 पैकी 242 उपस्थित आहेत आणि 16 विद्यार्थी ॲब्सेंट आहेत आणि परीक्षा अतिशय सुरळीत चालू आहे. प्रशासनाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सर्वाच्या सूचनाचं आम्ही पालन करून आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या आम्ही परीक्षा घेत आहोत. प्रशासनामध्ये विशेषतः पोलीस प्रशासन अतिशय आम्हाला सहकार्य करत आहे. भरारी पथक पण आहे आणि बैठक पथक पण या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांच्या समोरच सर्व साक्षीने आमची परीक्षा अतिशय सुरळीतपणे पार पाडत आहेत. एकूणच जर पाहिलं तर 66,000 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून देखील मोठी तयारी करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन देखील चोख बंदोबस्त करतायत. मला सांगा सर, एकूण किती भरारी पथकामध्ये सहभागी पोलीस कर्मचारी आहेत? सदर ठिकाणी परीक्षेच्या अनुषंगाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर 6 ते 7 होमगार्ड पोलीस अंमलदार तसेच आणि पेट्रोलिंगमध्ये आम्ही एक अधिकारी आणि 4-5 कर्मचारी असे ठेवलेले आहेत आणि एकंदरीत चांगल्या प्रकारे बंदोबस्त चालू आहे. एकूणच जर पाहिलं तर आजपासून 12वीच्या परीक्षा होत आहेत आणि यासाठी लातूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.